तर बघू शकता आपलं पपईचं झाड. हे बघा, ह्या पपईच्या झाडाला काहीच पपया नाही आलेला, तर याच्यामध्ये एक खिळा ठोकावा लागेल तेव्हा याला पपया येतील. हे दुसरं छोटं झाड. तर बघू शकता आपल्या पपया, ही आपलं पपई पिकली आहे. तर मी आता हिला तोडून घेणार आहे. बघू शकता किती छान आहे. आणि सोबतच आपले आंब्याचे झाडं पण आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात सावली भेटते झाडांना. त्यासाठी मी इथे पपया लावलेल्या आहेत. म्हणजे उन्हाळ्यात कसं पाणी कमी असतं त्याच्यामुळे, आणि खाल्लेल्याच कोया लावलेल्या आहेत. तर त्यालाच असे कलम पण केलेले आहेत केसर आंब्याचे. बघू शकता अशा पद्धतीने शेती करायची. जर तुम्हाला पण आंब्याचा बाग लावायचा असेल तर त्याच्यासोबतच एक एक पपईचं कलम पण लावून द्यायचं, म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यात पाणी दिल्याच्यानंतर लवकर सुकत पण नाही आणि सावली पण राहते. आणि पपईचं झाड काय जास्त दिवस टिकत पण नाही. तर पाहू शकता इथं पण 2 पपयाला डोळे आलेत, हे बघू शकता. तर ही पण मी तोडून घेणार आहे. कशी आहे मग आपली पपई. तर मी दुसरं पण तोडून घेणार आहे, कारण दुसरं कोणी आलं का तेच तोडून खाणार, त्यापेक्षा आपणच तोडून घेऊया. हळूच तोडावं लागेल, नाही तर दुसरी पपईच तुटून येईल. पाहू शकता कसे छान प्रकारे. आणि पिकल्यानंतरही मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करेल. सो थँक्यू. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्याकडे अशा आंब्याचे झाडं असतील तर तुम्हीही असं सावली म्हणून सोबतच साईडला पपईचे झाडंही लावू शकता. तर मी एका पपईच्या झाडापासूनच म्हणजे सगळे झाडं तयार केलेले आहेत. बरेचसे आहेत, अजून मी तुम्हाला दाखवेनच. तर हे बघू शकता इथं झाड नव्हतं म्हणून मी छोटंसं लावलं आहे. पुन्हा तिथे पण लावले. असा घरामागे असा ओढा आहे, बघू शकता. तर सोबतच आपलं हे गवती चहा, फुलांचे रोपं पण आहेत, सदाफुली. म्हणजे उगलेलं झाड मी वाया जाऊन देत नाही, कुठंतरी लावायचं, जेणेकरून त्याला पण फुल येतं, त्याला पण जगायला भेटतं आणि आपल्यालाही बघायला भारी वाटतं. ते पण पाहू शकता. तर इथे आपलं आंघोळीचं पाणी येतं. तर याच्यामध्ये असा बाऊ जाऊन बसत होता, त्याच्यामुळे त्याला तिथे जाळी बसवली आहे. आणि इथे जवळच आळू होती, पण मग ते आळूचं दाट होतं, तर त्याच्यामध्ये चुकाटा येऊन बसायचा, त्याच्यामुळे मग अशी आळू पण साईडला लावली. तर हा वेल कोणता आहे तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर या वेलाला काय म्हणतात. हा वेल म्हणजे जेणेकरून आपल्या बोटाला दुसरं बोट फुटतं. म्हणजे बोटाला आता समजा आपले 5 बोट आहेत, तर 6वं बोट येतं, त्याला कांडवेल म्हणतात. म्हणजे कांड येतं म्हणायचं थोडक्यात. बघू शकता आपल्या पपईच्या झाडाला चांगल्या पपया आलेल्या आहेत. कारण खाल्लेले बी जर आपण वाया जाऊन नाही दिली तर भरपूर सारे म्हणजे झाड तयार होतात. तर मी एक पपई खाल्ली की तिच्या बिया जेणेकरून उगून येतील अशाच ठिकाणी टाकते. तिथे जागेवर चांगलं रोप झाल्याच्या नंतर असे साईडला लावत असते. बघू शकता कशा पपयात आपल्या मस्त. इथे पण बघा, तुम्ही बघू शकता खाली ओढ आहे, तिकडे पाणी वगैरे यायचं. आता पाणी आटलंय. हे बघा, ह्या झाडाला पण किती पपया आल्यात. झाड पडू नये कारण इथे माती कमी आहे, त्याच्यामुळे असं त्याला दोरी बांधली आहे. तर ह्या झाडाला पण चांगले डोळे यायला लागले तर थोडंसं. पण आता ह्या खाल्ल्याच्या नंतर त्याच्याकडे बघू आपण. ह्या झाडाला पण आल्यात बघा तुम्ही. इथं पण पपईचं झाड, इथं पण पपईचं झाड, पपईचं झाड बघू शकता. ह्या पपईच्या झाडाला पण डोळा आला, पण मी नाही तोडणार आहे सध्या. हे बघा 3 पपया तोडल्यात, त्याच्यामुळे नाही तोडायचं आता. ह्याच पिकून खावा लागत्या ना आधी. इथे पण पपईचं झाड, हे बघा असे फुलं पण. आणि इथे पण पपईचं झाड. वायाला जाऊनच द्यायचं नाही, खाल्लेलं बी उगलेलं. इथे पण पपईचं झाड, तिथे पण पपईचं झाड.